निजामाच्या तावडीतून बाहेर आलेल्या मराठवाड्याचा वनवास अजूनही काही केल्यास संपला नाही। याच मराठवाड्यात आजही दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या करतात। पुण्या मुंबईला स्थलांतर करणाऱ्यांची संख्या याच मराठवाड्यात लाखोच्या घरात आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं 17 दिवस चाललेलं आंदोलन तेही याच मराठवाड्यात घडतं। सिंचनाचे रखडलेले प्रकल्प, शिक्षणाचा अभाव, चिमटीत अडकलेली उद्योगधंदे, दळणवळणाची कोंडी आणि बेरोजगार तरुणांचे घोळके हा आहे आजचा मराठवाडा। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या 8 जिल्ह्यात पसरलेल्या या मराठवाड्याचा वनवास संपवण्यासाठी आपण नेमकं कोणत्या रामराज्याची वाट पाहतोय हेच कळत नाही। याचाच आढावा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या 75 निमित्त खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन। सध्या मराठवाड्यात राजकीय धामधुमींनी वेग घेतलाय। राज्य सरकारनं 45,000 कोटींचं पॅकेज मराठवाड्याच्या विकासासाठी काल जाहीर केलं। निमित्त काय तर हैदराबाद मुक्तीसंग्रामाला 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यामुळं 2 दिवस छत्रपती संभाजीनगरचे रस्ते चकचकीत करण्यात आले। लाईटांनी उजळून निघालेले रस्ते, आलिशान गाड्या, स्वादिष्ट भोजनांची तयारी, पंचतारांकित हॉटेलचं बुकिंग, तैनातीतला नौकरदार वर्गाची रेलचेल, प्रशासनातील दिग्गजांचा लवाजमा आणि शुभ्र पांढरे सदरे घातलेल्या मंत्र्यांचे ताफे, त्यासोबतच आठवणी, गप्पांच्या मैफिली आणि शेवटी घोषणांचा पाऊस हे आहे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगरचं कालचं चित्र। सिंचन, शिक्षण आणि रस्ते यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती। या बैठकीत मराठवाड्याचा विकास घडून आणण्यासाठी घोषणा करण्यात आली। त्यामुळं राज्य सरकार हेडिंग मॅनेजमेंटमध्ये कायमच 2 पावलं पुढे असल्याचं दिसून आलं। याआधी शासन आपल्या दारी म्हणत लाभार्थींना शासनाच्या दारी फरफटत आणणारं राज्य सरकार आता पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवत आहे। पण या सगळ्यात ऑगस्ट महिन्यापासून राज्यात पावसानं दडी मारलेली आहे। एल निनोचा परिणाम आता अधिक तीव्रतेने जाणू लागलाय। ऑगस्टमध्ये 11% पावसाची तूट झाली। हवामान विभागानं सप्टेंबर महिन्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज दिलाय। अर्धा सप्टेंबर सरला तरीही चांगला पाऊस झालेला नाहीये। त्यामुळं कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी पिकाला फटका बसतोय। साहजिकच उत्पादकतेत घट होण्याची चिन्ह आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत। पावसाच्या दडीमुळे राज्यातील बहुतांश धरणात पाणीसाठा सुद्धा कमी झालाय। मराठवाड्यात तर धरणांची अवस्था अधिकच बिकट आहे। त्यामुळं रब्बी हंगामावरही मळब दाटलेलं आहे। चाऱ्याची टंचाई दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे। राज्यात पिण्याच्या पाण्यासाठीही कसरत करावी लागते। जनावरांना पाणी मिळेल की नाही अशी स्थिती आहे। या सगळ्या गोष्टी दुष्काळाचीच खात्री करून देणाऱ्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। पण या सगळ्यात मूलभूत प्रश्नावर राज्यातील राजकीय रणधुमाळीत पांघरून घालण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे। शेजारच्या कर्नाटक राज्य सरकारची दुष्काळ जाहीर करण्याची तयारी सुरू असताना महाराष्ट्रात मात्र सगळं काही आनंद असल्यासारखं चित्र निर्माण केलं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री फडणवीस पवार सत्तेची रस्सीखेच करण्यात गढून गेलेले आहेत। तर एरवी खणखणीत आवाजात शेतकरी पुत्र असल्याचं सांगत आपल्या भाषणाला सुरुवात करणारे कृषी मंत्री धनंजय मुंडे राजकीय सभा दंग आहेत। अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड जिल्ह्यात कृषी मंत्री मुंडे यांनी सभा आयोजित केली होती, आठवतंय ना? त्या सभेच्या आधी शरद पवारांची सुद्धा सभा झालेली होती। खरं तर याच सभेला प्रत्युत्तर देणारी सभा मुंडे यांनी आयोजित केलेली। पण त्या सभेच्या टॅगलाईनमध्ये बीड जिल्ह्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी असा शब्दप्रयोग फक्त चवीपुरता करण्यात आला होता। कारण वास्तवात मात्र या सभेचा सगळा फोकस शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देणाराच होता। दुष्काळ शब्दप्रयोग केवळ सोयीस्कररित्या वापरला गेला। या राजकीय पार्श्वभूमीवर राज्यातील खऱ्या दुष्काळाबद्दल मात्र कुणीही ब्र उच्चारायला तयार नाही। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशिरा हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळालं। तुम्हाला माहितीच आहे, याच हैदराबाद संस्थानाचा भाग होता आपला मराठवाडा। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही हैदराबादमध्ये निजामांची सत्ता होती। हैदराबादला निजामाच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी लढा दिला। स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढ्याचं नेतृत्व केलं। हुतात्मा गोविंदराव पानसरे, हुतात्मा बहिर्जी नाईक शेवटच्या श्वासापर्यंत रझाकारांशी लढत राहिले। मराठवाड्याच्या गावागावात स्वातंत्र्य सैनिकांनी निजामांच्या विरोधात बंड केलं। त्यात कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती केवळ मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी दिलेली नव्हती, तर भारताच्या अखंडतेसाठी दिलेली होती।
शेवटी निजाम सत्तेविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली आणि तेव्हा निजाम हैदराबाद सोडून पळून गेला आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे 1 मे 1960 रोजी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला. तो असा तसा नाही, विलीन होताना कुठलीही अट मराठवाड्यानं घातली नव्हती. मराठवाड्यानं महाराष्ट्राला जोडून घेतलं. पण मागच्या 75 वर्षाचं सिंहावलोकन केलं तर असं दिसतं की मराठवाड्याच्या मागासपणात निसर्गाची अवकृपा आणि मराठवाड्यातील राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव या 2 गोष्टींनं मराठवाड्याच्या विकासाला कायमच अडथळा निर्माण केलाय. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार असते. मागच्या 13 वर्षात मराठवाड्यात 5 वेळा दुष्काळाची स्थिती होती. त्यामुळेही शेतीच्या उत्पादनातून भरीव असं काही पदरात पडत नाही. दुसरा मुद्दा राजकीय नेतृत्वाच्या अभावाचा आहे. राज्याच्या पातळीवर मराठवाड्याचं कणखर नेतृत्व करण्यात मराठवाड्यातील पुढारी कमीच पडले. या पुढाऱ्यांच्या दूरदृष्टीच्या अभावानं मराठवाड्यातील जनतेचा कायमच भ्रमनिरास केला. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी मातब्बर पुढारी मराठवाड्यानं राज्याला दिली, पण त्यांनाही मराठवाड्याच्या पदरात फारसं काही टाकता आलं नाही. आता तर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्याचं नेतृत्व करेल असा एकही चेहरा शोधून सापडत नाही. त्यामुळे मराठवाड्यात असंतोष मात्र धुमसत राहतो आणि त्यातून स्वतंत्र मराठवाड्याची मागणी जोर धरू लागते. खरं तर ही मागणी ही अतार्किकच आहे. त्यासाठी छोटं राज्य केलं की विकास घडून येतो असं म्हणत अनेकदा शेजारच्या तेलंगणाचं उदाहरण रेटलं जातं. पण खरं तर कोणत्याही प्रदेशाचा विकास आपोआप घडत नसतो. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. मराठवाड्यात अशी राजकीय इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळं स्वतंत्र मराठवाडा करून फार काही हाती लागेल अशी शक्यता दूरवर दिसत नाही. केवळ गुळगुळीत रस्ते आणि 24 तास वीज म्हणजेच विकास नसतो. शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, उद्योगधंदे अशा सुरक्षितता देणाऱ्या कितीतरी गोष्टींचा विकास या संकल्पनेत समावेश आहे. पण मागच्या 75 वर्षात अजूनही मराठवाड्याच्या जनतेच्या वाट्याला या मूलभूत गोष्टीच आलेल्या नाही आहेत आणि त्यासाठी राजकीय नेते मंडळी कारणीभूत आहेत. दरवर्षी मराठवाड्यातून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या 8 लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. शेतीतून उदरनिर्वाह होत नाही म्हणून शिक्षण आणि रोजगारासाठी लोंढेच्या लोंढे पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतात. ते आजवर रोखण्यासाठी कुठल्याही नेत्यांनी प्रयत्न केलेले नाही आहेत. मागच्या 2 दशकात कापूस आणि सोयाबीन मराठवाड्याची प्रमुख पिकं झाली आहेत. पण अजूनही या 2 पिकांवर प्रक्रिया करणारी यंत्रणाही मराठवाड्यात उभी राहिलेली नाही आहे. त्यामुळं शेतीशी संबंधित उद्योगधंद्यांचा उभा आडवा विस्तार अडखळून बसलेला आहे. उद्योगधंदे नसतील तर रोजगार कसा मिळणार? रोजगाराच्या इतर संधी नाहीत म्हणून शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढत जाते किंवा स्थलांतराचा मार्ग आपलासा केला जातो. 80% अल्पभूधारक शेतकरी असलेल्या प्रदेशात कुटुंबातील प्रत्येक सदस्य शेतीवर अवलंबून असेल तर त्या कुटुंबाचं जीवनमान कसं उंचावणार? त्यात केंद्र सरकारनं मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त करण्याचा जणू चंगच बांधलाय. निर्यातीवर बंधनं आणि आयातीला मोकळीक या धोरणानं शेतीचा बट्ट्याबोळ केलाय. यावरही मराठवाड्यातील पुढारी कधी रस्त्यावर उतरलेली दिसत नाहीत वा संसदेत वा विधिमंडळात बोलताना सुद्धा दिसत नाहीत. मग मराठवाड्याचा अनुशेष भरून निघणार कसा? राजकीय नेतृत्वाच्या अभावी मराठवाड्याच्या पदरात हक्काचंही कधी काही पडलेलं नाही आहे. असा सगळा इतिहास असताना 75व्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं निमित्त साधन अर्थसंकल्पातील पॅकेजला मलमपट्टी करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पवार यांनी मराठवाड्याच्या जनतेसमोर सादर केलंय. थोडक्यात काय तर मराठवाड्याच्या जनतेसमोर आम्ही तुमचे कैवारी अशा पद्धतीनं घोषणा करून मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला स्वप्न दाखवण्याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे. एकीकडे पाऊस अंत पाहतोय तर दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार वाटेल ते करतंय. यात शेवटी बळी जातो तो शेतकऱ्यांचा. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोवर काळजी घ्या.